ठीक आहे. आता मुलांना बघा, आतापर्यंत आपण मागचे 6 चॅप्टर केमिस्ट्रीचे सिरीज बघितले जे की फिक्स्ड इक्वेशनचे होते. काही कारणास्तव त्याला जरा डिले झाला. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, सर बंद केली का? नाही, मी बोललो तर मी पूर्ण घेणार, नाही तर मी नाही घेणार. ठीक आहे. आता आज आपण 2 चॅप्टर कव्हर करणार आहे. एक म्हणजे असणार एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि दुसरा म्हणजे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. या दोन्हींना मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता येणाऱ्या उद्याच्या दिवसापासून डेली येत जाणार, जोपर्यंत 16 चॅप्टर होत नाही. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 9 तारखेच्या अगोदर पर्यंत ही सिरीज संपलेली असणार. ठीक आहे. मी काही करणार, मी ते पूर्ण करणार. ते जो समीर नावाचा, काय तुझं नाव विसरलो बा, मी समर्थ सोनवणे, सॉरी बरं का, तू मनावर नको घेऊ जास्त, मी तुझ्यासाठी लगेच चालू केलं. आता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 बघायचं झालं तर 2 ते 3 प्रश्न हमखास येत असतात परीक्षेला. पूर्णपणे थेरोटिकल चॅप्टर आहे. अभ्यास कसा करायचा ते पुढे बघणार. आधी प्रश्नांना पटकन काही मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून घेऊ. पहिला प्रश्न विचारला गेला की विच अमंग द फॉलोइंग इज द फॉर्म्युला ऑफ द मस्टर्ड गॅस. सर मस्टर्ड गॅस म्हणजे काय? मस्टर्ड गॅस म्हणजे एक असा गॅस आहे की ज्याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते मी आता सांगतो. पहिल्यांदा इकडं Cl लिहायचं, इकडं Cl लिहायचं, पुढे CH2, इकडं पण CH2 लिहायचा, त्याच्यानंतर इकडं पण CH2, इकडं पण CH2 आणि मध्ये सल्फर लिहायचा. ठीक आहे. म्हणजे सरांना काय सांगायचंय, सल्फर 1 असणार पण CH2, CH2, Cl 2 असणार. असं ऑप्शन कुठलं दिसतंय तर मला ऑप्शन नंबर ए दिसतोय, जे की आहे CH2, CH2, Cl 2 आणि S. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा ऑप्शन आला आपलं ए. हा प्रश्न होता 2021 साली MST ला विचारला गेलेला. दुसरा प्रश्न तो विचारतोय मला बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी विचारली. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणजे काय? बॉन्डला तोडण्यासाठी लागणारी ऊर्जा. बॉन्डला तोडण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला कसं लक्षात ठेवायचं किंवा कोणात सर्वात जास्त असतं तर याच्यामध्ये फ्लोरीन मध्ये सर्वात जास्त असतं, असणार होतं पण नसतं. कारण की केमिस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपवाद असतात, एक्सेप्शन्स असतात आणि ते एक्सेप्शन्स अनेक वेळेस परीक्षेत येतात. मोठ्या प्रमाणात मुलं याचा ऑप्शन नंबर डी करणार आणि 80 ते 90% मुलांचं इथं उत्तर चुकणार. याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. फ्लोरीनचं सर्वात जास्त असणार होतं पण ते एक्सेप्शन दाखवलं आणि सर्वात शेवटून 2 नंबरला आलं ते. ठीक आहे. म्हणजे याचं ऑप्शन असणार आहे बी. तिसरा प्रश्न काय सांगितलंय त्याने, व्हॉट इज द प्रपोर्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड कॉन्सन्ट्रेटेड HNO थ्रू बाय व्हॉल्यूम रिस्पेक्टिव्हली इन ॲक्वारेजिया. आता ॲक्वारेजिया मध्ये HNO3 किती असतो? प्रणव किती असणार? 1 असणार. आणि HCl किती असणार आहे? 3 असणार. म्हणजे ॲक्वारेजिया मध्ये HNO3 किती असणार आहे? 1 का 3? 1 आणि HCl किती असणार आहे? 3. म्हणजे 3s2 ऑप्शन काय येणार आहे? 1. 3s2 कुठे दिसतंय मला? ऑप्शन नंबर बी. मग ॲक्वारेजिया महत्वाचा होता जो की HCl आणि HNO3 चं मिश्रण असतं. HCl 3 असतात, HNO3 1 असतो. चौथा प्रश्न त्यांनी विचारलाय मला की एम्फोटेरिक ऑक्साईड कुठले असणार. सर एम्फोटेरिक म्हणजे काय? एम्फोटेरिक म्हणजे असे ऑक्साइड्स असतात की जे ऍसिड सारखं पण काम करू शकतात, जे बेस सारखं पण काम करू शकतात. त्याचं इथं ऑप्शन असणार आहे BeO ऑप्शन नंबर बी. याच्यासोबत एम्फोटेरिक एक दुसरा ऑक्साइड पण असतो, त्याचा फॉर्म्युला असतो Al2O3. कधी हा येणार तर कधी हा येणार. ठीक आहे. आपल्याला बघायचंय व्यवस्थित. 2च एक्झाम्पल असणार एम्फोटेरिकचे, लक्ष देऊन लक्षात ठेवून. 5वा प्रश्न खाली काय विचारतोय 5व्या प्रश्नामध्ये की खाली दिलेल्या कंपाऊंड्स मध्ये क्लोरीन सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कुठे दाखवतो. मग नेहमी एक गोष्ट बघायची की ऑक्सिडेशन स्टेट. आता इकडं तर KCl आहे, मग इथं क्लोरीनची विचारली, इथं तो -1 दाखवणार. इथं किती दाखवणार? इथं आता ऑक्सिजनची -2 असणार, बरोबर आहे? नाही. आता बरोबर -2 इथं असणार, इथं +1 असणार. मग क्लोरीनची इथं किती येणार आहे? -1 येणार. इथं क्लोरीनची किती असणार आहे? +3 असणार आहे. इथं क्लोरीनची किती असणार आहे? +7 असणार आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट सर्वात जास्त कोण दाखवणार तर HClO4. हा जो HClO4 असतो याला सुपर ऍसिड म्हणून देखील ओळखलं जातं. व्हॉट इज सुपर ऍसिड? सुपर ऍसिड म्हणजे काय की जो सर्वात जास्त ऍसिडिटी दाखवणार, ऍसिडिक स्ट्रेंथ सर्वात जास्त असणार. मग तो ऑप्शन आला आपल्या HClO4. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 मधले 5 प्रश्न घेतले जे की प्रत्येक वर्षी रिपीट होत असतात. ह्या वर्षी पण होऊ शकतं. आता प्रत्येकाने दुसऱ्या चॅप्टरवर फोकस करा जे की आहे ट्रान्झिशन अँड ट्रान्झिशन एलिमेंट्स.
आता बघ 8वा चॅप्टर ज्याचं नाव आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे. आता पहिला प्रश्न हा 2021 साली विचारला गेला. काय विचारलं गेलं की खाली दिलेल्या एलिमेंट्स मध्ये 2 पासून तर 7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवणार. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायची, 2 पासून तर 7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट एकच घटक दाखवणार, त्याचं नाव आहे एमएन. कोण आहे त्याचं नाव काय असणार आहे एमएन. सर्वात जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवू शकतो तर +7. आता पुढचा दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग 1 अनपेड इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट विचारले. व्हॉट इज मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू. त्याचा फॉर्म्युला असतो √n × n+2 असणार. मग आता तू काय म्हणतोय मला की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती माझ्याकडे फक्त आणि फक्त 1 आहे. मग इज इक्वल टू n च्या जागेवर आपण 1 टाकलं म्हणजे 1 गुणिले 1 अधिक 2. 1 अधिक 2 उत्तर किती आलं 3. 3 गुणिले 1 उत्तर किती आलं 3. म्हणजे √3 चं उत्तर किती आलं 1.732. ऑप्शन नंबर कुठला करेक्ट असणार आहे बी. आता बघ तोच प्रश्न रिपीट झाला पुढच्या वेळेस, त्यांनी फक्त फॉर्म्युला विचारला. मग फॉर्म्युला कुठला असणार आहे μ = √n × n+2. बीएम काय असणार सर. बीएम म्हणजे बोहर्स मॅग्नेटॉन असणार, जे की म्यूचं युनिट असतं. नेक्स्ट हा प्रश्न महत्वाचा आहे, फार जास्त महत्वाचा आहे. काय सांगतोय तो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्युस्ड बाय Ti3+. म्हणजे Ti3+ हा किती मॅग्नेटिक मोमेंट दाखवणार असा प्रश्न विचारला. हा प्रश्न यावर्षी येऊ शकतो काय. SC असतो, त्याच्यानंतर TI असतो. TI चा ऍटॉमिक नंबर 22 असतो. त्याला आपण 3d24s2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. काय असणार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d24s2. ज्या वेळेस तो 3 इलेक्ट्रॉन्सला लॉस करणार आहे, +3 आहे ना, म्हणजे याचे 2 इलेक्ट्रॉन्सला लॉस केला आणि याचा 1 ला लॉस केलं, मग 3d1 शिल्लक राहिला. मग 3d1 आहे तर मी 5 बॉक्सेस ड्रॉ केले आणि 1 लिहिला. मग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती असणार 1 असणार. मग आता म्यू विचारलाय तर म्यू = √n × n+2 येणार. मग पुन्हा तेच गंमत होणार, 1 टाक 1 अधिक 2 3 होणार, √3 येणार. याचं पण उत्तर 1.732 येणार. हा प्रश्न जो असणार ना याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. तुला जर का प्रश्न पडला की हे कसं आम्ही पाठ करू तर त्याच्यासाठी ना चॅनलवरती एक लेक्चर पण आहे ट्रान्झिशनचं, तेही तू बघू शकतो, त्याच्यावरून तुला समजणार काय. मग आता हा प्रश्न मी माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितला, मग याचं उत्तर बी असणार आहे. ठीक आहे. 5वा आणि सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाची प्रोसेस आहे, तिचं नाव असतं हेबर्स प्रोसेस. तिचं नाव असणार आहे हेबर्स प्रोसेस. आता हेबर्स प्रोसेस काय असते सर. हेबर्स प्रोसेस जी असते ना ती नीटला पण विचारली जाते आणि सीईटीला तर हमखास येते. हेबर्स प्रोसेस काय सांगते, N2 plus 3H2 gives 2NH3. हेबर्स प्रोसेस आपल्याला असं सांगते की जेव्हा 1 मोल ऑफ नायट्रोजन आणि 3 मोल ऑफ हायड्रोजन एकमेकांसोबत रिएक्ट करतात तेव्हा 2 मोल्स ऑफ अमोनिया तयार होतात. म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज फॉर्म्ड इन द केस ऑफ हेबर्स प्रोसेस. मग आता ह्या रिएक्शनचा वेग वाढवण्यासाठी आपण कॅटलिस्टचा वापर करत असतो आणि याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट वापरत असतो मॉलिब्डेनम आणि लोखंडाचा. म्हणजे मॉलिब्डेनम ओव्हर फेरस हे कॅटलिस्ट आपण हेबर्स प्रोसेस मध्ये वापरतो, त्याच्यामुळे याचं ऑप्शन आलं बी. आता आपण ह्या लेक्चर मध्ये बाळांनो 10 ते 12-15 मिनिटं, मला माहित नाही किती असणार, पण तेवढ्यामध्ये आपण 10 प्रश्न घेऊन टाकले. ठीक आहे. आता मला एवढंच सांगायचं, हे 5 प्रश्न केले म्हणजे आमचं काम संपलं का, बुळीच नाही. मी बघ जास्तीत जास्त प्रश्न पण प्रोव्हाइड करू शकतो, पण आता वेळ कमी. ठीक आहे ना, तुला तुझा अभ्यास करावा लागणार. ठीक आहे. तू फक्त घरी गेल्यावर हे 5 प्रश्न कर आणि तुझ्या कष्टाने, तुझ्या प्रयत्नाने, तुझ्याकडून जेवढं शक्य होतं ना, नाही कन्सेप्ट जमत ना, कोणालाच नाही जमत ना, पहिल्यांदा मला पण नव्हती जमली जेव्हा पहिल्यांदा अभ्यास केला. सतत प्रॅक्टिस करावी लागणार. पहिल्यांदा चुकणार, दुसऱ्यांदा चुकणार, तिसऱ्यांदा तर बरोबर येणार. ठीक आहे ना. मग खचायचं नाही, हार मानायची नाही, प्रश्न सॉल्व्ह करत राहा. तुला काही पण अडचण असली ना बाळा मला कधीही विचार. ठीक आहे. कमेंट्स मध्ये विचार, मी लगेच सॉल्व्ह करून टाकतो. मग अशा पद्धतीने आज आपण 2 चॅप्टर्स घेतले, उद्या 2-3 जेवढं शक्य होणार तेवढे येत जाणार. आपण इथं थांबूया, काय वाटल्यास मला विचार.